मनीषा कायंदे देखील आपल्या सोबत यावेळेस जोडल्या गेल्या आहेत। मनीषा कायंदेजी, आपण बघतोय की धारावीमध्ये धारावी पुनर्विकासाचा जो मुद्दा होता, जो या ठिकाणी आपण बघतोय महाविकास आघाडीनं उचलून धरला, त्याचा कुठेतरी फटका जो आहे तो तुमच्या महायुतीला बसू शकतो असं वाटतं का? बघा, शिंदे सरकार म्हणजेच महायुती सरकारने नेहमीच धारावीसाठी अतिशय पॉझिटिव्ह भूमिका घेतलेली आहे। म्हणजे वर्षानुवर्ष ही मंडळी अशीच खितपत पडावी अशी महाविकास आघाडीची इच्छा कुठेतरी दिसून आली। धारावीमध्ये त्यांना रिडेव्हलपमेंट नको आहे, म्हणजे स्वतःचे घरं, आलिशान घरं बांधायचे, परंतु गरिबांनी तिथेच राहायचं। तिथे ज्या गायकवाड कुटुंबाचं वर्चस्व इतकी वर्ष राहिलेलं आहे, त्यांनी काय प्रामाणिक प्रयत्न केले धारावीसाठी? नेहमी कुठल्याही विकास कामात आडकाठी आणायची, ब्रेक लावायचे आणि खोळंबा घालायचा। तर हेच या महाविकास आघाडीचं काम राहिलेलं आहे। मग ते मेट्रो प्रोजेक्ट असतील, नाहीतर कोस्टल रोड असेल, समृद्धी महामार्ग असेल, विकासाला खोडा घालणं हे या महाविकास आघाडीचं काम राहिलेलं आहे। आता धारावीमध्ये अगोदर देखील एका कंपनीला काम दिलं होतं, मग ते का थांबवलं? कोणाचा स्वार्थ होता? म्हणजे केवळ अंबानी आणि अदानी यांच्या नावाने गळा काढायचा आणि त्यांच्याच घराखाली जेलेटिनच्या कांड्या ठेवायच्या आणि विकास थांबवायचा। जे उद्योगपती आहे त्यांना घाबरवण्याचं काम करायचं आणि मग म्हणायचं की महाराष्ट्राची अधोगती झाली आहे। अहो, अधोगती कोणाच्या काळात झाली? हा मुद्दा आता सर्व सूर्यप्रकाशा इतका स्पष्ट आहे। त्या 2.5 वर्षात महाराष्ट्रात म्हणजे जो म्हणजे विकास तुम्हाला असं झाला, म्हणायचं आहे की हा जो मुद्दा महाविकास आघाडीनं उचलून धरला होता त्याचा काही इम्पॅक्ट होणार नाहीये,